नमस्कार. चालून थकल्यावर समजतं की प्रश्न प्रवासाचा नव्हताच, सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग तो प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. बदल तर निसर्गाचा नियमच आहे. फरक फक्त इतकाच आहे की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस बदलतात. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कोणीही आपला पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहिले पाहिजे. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशेब ठेवत नाही आणि मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदनं निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात. जेव्हा काही माणसांना आपल्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना आपल्यातलं नसलेलं वाईट सांगायला सुरुवात करतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही. विचार ठाम असल्यास मनात गोंधळ निर्माण होत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही पर्वा किंवा भीती वाटत नाही. प्रतिस्पर्धी हा आपला शत्रू नसतो, तर तो आपल्याला नेहमी सतर्क ठेवणारा आणि आपण कुठे कमी पडतो याची जाणीव करून देणारा मित्रच असतो. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टीका व्यक्तीला खडबडून जागं करते. वंश सातत्य हे सजीवाचं एक प्रमुख लक्षण आहे. यासाठी झाडं फुलं आणि फळं तयार करतात. पण झाडानं किती फुलं गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुलं तयार करण्यात व्यस्त असतं. इच्छा किती विचित्र गोष्ट आहे. पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. वाईट वेळ सगळ्यांचीच येते, फक्त आपल्यामुळं कुणावर वाईट वेळ येऊ देऊ नये. नाती कधीही आपले वय, सौंदर्य किंवा व्यक्तिमत्व यावर अवलंबून नसतात. नाती नेहमीच आपली सत्यता, आपण दिलेला सोबतचा वेळ, आदर आणि आपुलकी यावर अवलंबून असतात. आपल्या जवळची व्यक्ती म्हणजे मेसेज पाठवण्याची शर्यत नाही, तर सुखदुःख, प्रेम आणि राग व्यक्त करण्याचं हक्काचं ठिकाण आहे. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा मात्र विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्यावा आणि घेतलेले अनुभव न विसरता आनंदाने जीवन जगावं. माणूस नेहमी आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी असण्यापेक्षा आपल्याकडे काय नाही यासाठी जास्त दुःखी असतो. खरं तर एकदम परफेक्ट जोड्या माणूसच काय, बुटांच्या किंवा चपलांच्याही नसतात. मात्र आपला सगळा गोड गैरसमज असतो आपल्या समाधानासाठी. तडजोडीने मात्र प्राप्त जोडीदाराशी ऐक्य साधता येतं आणि ऐक्य साधलं की सहप्रवास सहज सुंदर होतो. जीवनातील अर्ध्या लढाया सहज जिंकता येतात. धन्यवाद.